आपल्या देशात स्पोर्ट्स बायोपिकवाले सिनेमे खूप चालतात, करोडो पण कमवतात. पण जे आपले असली हिरो आहेत, म्हणजे आपले खेळाडू, त्यांच्याबद्दल तर कोणी विचार करत नाही. पण 26 वर्षांच्या यंग आयडियाबाजने त्यांचा विचार केला आणि कमालीची बिझनेस आयडिया पण बनवली. तर त्याच यंग आयडियाबाजला बोलूया, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया झांसीमध्ये जन्मलेल्या सागर रायचं. नमस्कार टायटन्स. भारताच्या प्रत्येक खेळाडूंच्या मनात एक स्वप्न असतं, देशासाठी मेडल जिंकण्याचं स्वप्न. असंच स्वप्न एका मुलानं पण पाहिलं होतं. तो फौजी परिवारातला होता. त्याचं किमान 2 ते 3 वर्षात शहर तर बदलायचं, पण त्याचं स्पोर्टबद्दल प्रेम कधीच कमी झालं नाही. तो क्रिकेट, फुटबॉल, आर्म रेसलिंग, पॉवर लिफ्टिंग, नॅशनलपर्यंत तर खेळला. स्विमिंगमध्ये तर 6 महिने खेळला. त्यात तो स्टेट चॅम्पियन झाला. पण जेव्हा त्याला स्पोर्ट्स एक प्रोफेशन म्हणून स्वीकारायची संधी मिळाली, त्याच्या पेरेंट्सने त्याला काही प्रश्न विचारले. बाळा, यात तू फ्युचर कसं बनवशील? तुझं करिअर सस्टेनेबल राहील का? स्वतःचा खर्च कसा भागवशील? आणि त्या खेळाडूचा प्रवास सुरू होण्याआधीच संपुष्टात आला. टायटन्स ही स्टोरी माझी आहे आणि माझं नाव आहे सागर राय. टायटन्स मी काही एकटाच नाही आहे. आपल्या देशात हजारो ॲथलीट्स आहेत, जे स्कूल लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेट लेवल, नॅशनल लेवलपर्यंत आपलं कौशल्य दाखवतात. पण जेव्हा स्पोर्ट्सला एक करिअर म्हणून स्वीकारायची वेळ येते, तर कुठे ना कुठे काही ना काही कारणांमुळे त्यांच्या गरजा पूर्ण न झाल्यामुळे त्यांचा प्रवास तिथे संपून जातो. टायटन्स विचार करण्याचा मुद्दा असा की जर PV सिंधू, फुलेला गोपीचंद, नीरज चोपडा जर त्यांनी याच कारणामुळे आपलं स्पोर्टिंग करिअर सोडून दिलं असतं, तर ते देशासाठी मेडल जिंकू शकले असते. टायटन्स, आपल्या देशात टॅलेंटची कोणतीच कमी नाहीये, पण एका स्ट्रक्चर्ड इकोसिस्टमची कमी आहे. त्याच स्पोर्टिंग इकोसिस्टमला एक योग्य रूप देण्यासाठी आम्ही बनवला किबी स्पोर्ट्स. किबी स्पोर्ट्स म्हणजे खेलेगा इंडिया तो बढेगा इंडिया. टायटन्स किबी एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, जे स्पोर्ट्स इंडस्ट्रीला एक स्ट्रक्चर्ड रूप देते. किबी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्ममध्ये आम्ही ॲथलीट, कोचेस, स्पोर्ट्स स्टाफ, न्यूट्रिशनिस्ट, अकॅडमीज, फेडरेशन यांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणलं आहे. टायटन्स, आता करूया ज्ञानाच्या गोष्टी. स्पोर्ट्स इंडस्ट्रीमध्ये 2 इम्पॉर्टंट स्टेक होल्डर्स असतात. एक असते स्पोर्ट्स ऑर्गनायझेशनल बॉडी, ज्यात येतात अकॅडमीज, फेडरेशन्स, असोसिएशन्स आणि क्लब्स. आणि एक असतात स्पोर्ट्स ॲफिलिएट मेंबर्स, ज्यात येतात ॲथलीट, कोचेस, न्यूट्रिशनिस्ट, फिजिओथेरपिस्ट अँड ऑल. स्पोर्ट ऑर्गनायझेशनल बॉडीसाठी आम्ही बनवलं एक सॉफ्टवेअर, वेब टूल, आणि एफिलिएट मेंबरसाठी आम्ही बनवलं आहे किबी मोबाईल ॲप. टायटन किबीचं मिशन आहे की आम्ही प्रत्येक खेळाडूला ग्रास रूट लेवलपासून प्रोफेशनल लेवलपर्यंत डिजिटल विजिबिलिटी द्यावी, ॲक्सेस टू राईट रिसोर्सेस ॲट द राईट टाइम प्रोव्हाइड करावा. टायटन्स, ॲज अन ॲथलीट मला वाटतं जर आपण आपल्या खेळाडूंसाठी ट्रेनिंगच्या वेळेस सपोर्ट केला तरच ते देशासाठी मेडल घेऊन येऊ शकतात. तर टायटन्स किबीच्या या मिशनमध्ये तुम्ही सहभागी होणार? सागर, या मंचावर तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू प्रतीक. तुमचे पेरेंट्स तुमच्या या ॲथलीट प्रोफेशनला घेऊन थोडे चिंतित आहेत. हो. तर आज तुम्ही आमच्या या मंचावर आलात. या मंचावरून घरी बसलेल्या जनतेला आणि खूप सारे पेरेंट्स तुम्हाला पाहत आहेत, ज्यांच्या मुलांना कदाचित ॲथलीट बनायचं आहे, त्यांना तुम्ही काय सांगाल? तुम्हाला अनेक अडचणी प्रत्येक प्रोफेशनमध्ये येतात, पण तुमचं पॅशन त्याच्याप्रती कधीच तुटता कामा नये. हाच सल्ला आमचे सगळे टायटन्स पण आयडियाबाजना देत असतात. तुम्ही कोणत्या वयात याची सुरुवात केली? तर मी फायनल इयर कॉलेजमध्ये होतो. 21 वर्ष. 21 वर्ष. Yes. आणि आता तुम्ही 26 वर्षांचे. तर 5 वर्षात तुम्ही याला इथपर्यंत घेऊन आला. हो. आतापर्यंत किती लोक जोडले गेले तुमच्या या किबी ॲप सोबत? सर, 15,000 प्रोफेशनल स्पोर्ट्स इंडस्ट्री स्टेक होल्डर्स आहेत, ज्यात ॲथलीट मॅक्सिमम आहेत, कोचेस, न्यूट्रिशनिस्ट, फिजिओथेरपिस्ट अँड ऑल. जेव्हा तुम्हाला ॲथलीट बनायचं होतं तेव्हा तुमच्या पेरेंट्सनी म्हटलं की हे सस्टेनेबल आहे का? स्वतःचा खर्च स्वतः उचलू शकशील का? स्टार्टअपची जर्नी पण अशीच असते, त्यात पण काहीच गॅरंटी नसते. तुम्ही स्टार्टअप सुरू केला तेव्हा पण तुम्हाला हाच सल्ला मिळाला असेल ना? माझे पेरेंट्स दोघेही पॅरामिलिटरीमध्ये आहेत, तर त्यांना बिझनेस कधीच समजलाच नाही. तर मी नेहमीच रिबेल किडच राहिलो. आता हे पर्पज रिवन आहे, एक पॅशन आहे, एक स्टोरी आहे, आणि मला असं वाटतं की हा प्रॉब्लेम मीच सॉल्व्ह करू शकतो, म्हणून मी प्रयत्न केले. तर तुम्ही एकट्याने हा बिझनेस बनवतात की तुमच्या बरोबर कोणी को फाउंडर आहे? सर, मी सोलो फाउंडर आहे आणि एक्सप्लोर करतोय बऱ्याच लोकांबरोबर बऱ्याच काळापासून. 24 लोकांची टीम आहे. 24 लोकांची टीम पण सांभाळता? Yes, yes. आणि आतापर्यंत किती बिझनेस वाढवले तुम्ही? सर, लास्ट इयर आम्ही 3.07 CR वर संपवलं होतं फायनान्शियल इयर, आणि यावर्षी टार्गेट आहे 1 CR मंथली रेकरिंग रिव्हेन्यू अचीव्ह करण्यासाठी.
सागर 21 आम्हाला वर्ष- तुला 21 कॉंग्रॅच्युलेट वर्षाचे करू होते दे. तेव्हा सुरू केलं Very आणि आता good. 26 वर्षात इथपर्यंत पोहोचले टायटन. खूपच मस्त. मला ते ॲक्रोनिम खूप आवडलं पीबी. हो. खेलेगा इंडिया तो बडेगा इंडिया आणि ते ब्रँडिंगही आवडलं Very आणि nice. तुझी स्टोरी पण. थँक्यू. प्लॅटफॉर्म काय करतो आणि कशा पद्धतीने चालतो ते पण दाखवा ना. हो टायटन्स, मला एक लाईव्ह डेमो सुद्धा द्यायचा आहे. अगदीच. एका ऍथलीटच्या वतीने की एका ब्रँडच्या वतीने जरा तेही सो सांगा. हे माझं स्वतःचं प्रोफाईल आहे, तर मी एका ॲथलीट प्रमाणे Oh. याला कव्हर करेन. सो ही प्रोफाईल आहे. यामध्ये सर्वात पहिलं जे फीचर आहे, शेअर प्रोफाईल विथ ब्रँड्स कॅम्पेन पाहू शकता. बार्टर मॉनिटरी डील्स, मॉनिटरी प्लस बार्टर डील्स अँड ऑल, आणि तुम्ही त्या डील्सवर तुमची प्रोफाईल शेअर करू शकता. सो स्पॉन्सरशिप ॲज अ बिझनेस डिजिटली पूर्ण क्लोज होऊ शकत नाही. इन्फ्लुएन्स द मार्केटिंग डील, Okay. त्यात बीडीची गरज आहे, ज्यात आमची टीम काम करते ब्रँड्सच्या वतीने. ब्रँडच्या वतीने. आणि तुम्ही इव्हेंट्स मध्ये पार्टिसिपेट करू शकता. इव्हेंट्स तुम्हाला विजिबल होतील होम पेजवर. सो आजच्या तारखेला स्पोर्ट्स इन्व्हेस्टमेंट डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेट लेवल, ऑफलाईन अप्रोच आहे. फिजिकल फॉर्म शेअर होतात. पासपोर्ट साईज फोटो लावा, कोचला पैसे द्या, कोच फेडरेशनला पैसे देतात. तर आम्ही तो पूर्ण प्रोसेसच डिजिटल केला आहे. सो मी इझिली इव्हेंट मध्ये रजिस्टर करू शकतो. हे प्रोफेशनल इव्हेंट्स आहेत का? येस, यावर अमेच्युअर इव्हेंट्स पण आहेत का? आम्ही प्रयत्न करतोय की अमेच्युअर इव्हेंट ठेवायचेच नाहीत. Good. व्हेरिफिकेशनच्या थ्रूनीच आम्ही जातो. गुड. आणि ते त्यांच्या स्पोर्टिंग नीड्स अँड ऑल विकत घेऊ शकतात. सो मार्केट स्पेस ऍक्सेस पण आम्ही यात टाकला आहे. अच्छा. टेक्स्टॅक्ट इंटरेस्टिंग वाटतोय. Yes. तुम्ही टेक्स्टॅक्ट बद्दल प्रेक्षकांना थोडं सांगा ना. सर फार अवघड जर्नी होती. खूप समजून घ्यावं लागलं. सो चांगली गोष्ट ही होती की आम्ही सुरुवातीपासूनच पैसे वाया घालवले नाहीत की टेक बनवू आणि बिझनेस करू. त्यामुळे आम्ही पहिल्या दिवसापासून रेव्हेन्यूवर फोकस केला, कारण आम्हाला मर्यादा होत्या आणि घरून सपोर्ट नव्हता. मग फिगर आउट केलं की मार्केटमध्ये कोणता प्रोडक्ट वर्कआउट होईल. या प्रोडक्टचे 3 ते 4 इटरेशन्स झाले. सागर, माझा एक प्रश्न आहे. आता तुम्ही बोलात की तुमचं टार्गेट आहे 1 करोड मंथलीवर तुम्हाला जायचं आहे, 12 करोड इयरली नंबर. त्यात मार्केट प्लेसचं किती कॉन्ट्रीब्युशन असेल? 60%. 60% मार्केट प्लेस Yes, yes. असणार. आणि तुम्ही मला हे सांगा की मार्केट प्लेस मॉड्यूलसाठी तुमचं युनिट इकॉनॉमिक्स, कारण तुमच्या बिझनेसमध्ये त्याचा मोठा येस हात आहे. तर 33%च्या जवळपास आमचं नेट असतं मार्केट प्लेसमध्ये. आणि स्पॉन्सरशिपमध्ये ॲथलीटला आम्ही 10% चार्ज करतो आणि 10% ब्रँडकडून एजन्सी फी घेतो. म्हणजे तुम्ही म्हणताय की 33% तुमचं नेट मार्जिन असतं मार्केट नेट प्लेस. रेव्हेन्यू मार्केट प्लेसमध्ये. सो B2C मध्ये आम्ही फार कमी पॉझिटिव्ह असतो, कारण आम्हाला कम्पॅटेबल रेट द्यायचे असतात. येस. मेजॉरिटी आम्ही B2B आणि एक्सपोर्ट्स मध्ये बनवू शकतो, जे 40 ते 50% असतात. या सगळ्यात चांगली गोष्ट जी मला अजूनपर्यंत वाटलीये ती आहे की तुम्ही ऍथलीटला ऍक्सेस देता. तर त्या एरियाबद्दल कशा प्रकारे तुम्ही ऍथलीटला सपोर्ट केला आहे ते हो. जरा सांगा डिटेलमध्ये. ही पूर्णच्या पूर्ण सिस्टम इन्फ्लुएन्सर मार्केटिंग प्रमाणे काम करते. Okay. सो ॲथलीट्सला ब्रँड्स नॅनो, मायक्रो, मेगा, सेलेब्स ॲथलीट्स मध्ये बघतात. हम्म. तर त्यांना जी डील मिळते नॅनो ॲथलीटला बेसिकली मेजरली ती बार्टर डील हा, मिळते. products घ्यायचे. मायक्रो ॲथलीट्सला मॉनिटरी प्लस बार्टर डील मिळते. सुरुवात असते 2000-4000 रुपीज प्लस द प्रोडक्ट बेस्ड ऑन दिअर सोशल फॅन बेस अँड द रिच. अँड देन मेगा, मॅक्रो त्यांना त्यांच्या सोशल फॅन बेसच्या आधारे कमर्शियल मिळते, जे फार निगोशिएट होतात, जे आमची टीम करते. म्हणून बीडी वर्क इन्व्हॉल्ड आहे, ते फुल्ली ऑटोमेटेड नाही. दॅट्स फेअर. हे जे इन्फ्लुएन्सर मार्केटिंगच्या थ्रू आहे, जिथे ॲथलीट्सना तुम्ही ऑप्शन देत आहात, तिथून किती रेव्हेन्यू स्ट्रीम येतोय? सो लास्ट इयर अराउंड 1.2 CRच्या जवळपास आमच्या स्पॉन्सरशिपच्या थ्रू होते. तुमचा मंथली किती कन्झ्युमर बेस आहे आणि किती कन्झ्युमर बेस रेकरिंग आहे, जो तुमच्याकडे लेट्स से एव्हरी 60 डेज किंवा Correct. 90 डेज हा. किंवा जो काही हा. रिपीट रेट तुम्ही तर पाहताय तो येत मी असतो? सांगतो तुम्हाला. 2200 रुपये आमची ॲव्हरेज ऑर्डर व्हॅल्यू आहे मार्केट प्लेसमध्ये, आणि कॅक जवळपास 250 रुपीज आहे. रुवास आमचा 10 ते 12च्या मध्ये असतो. सो कस्टमरचा LTV रिअली हाय आहे. आमचा दरवर्षी 2 ते 3x रेव्हेन्यू ग्रोथ होत आहे. आता तुम्ही लॉस मध्ये आहात आजच्या तारखेला आम्ही 6 ते 7 लाख बंद करत आहोत. पर मंथ, म्हणजे 72 लाखांचा दर वर्षाचा लॉस आहे. येस सर. आम्ही लास्ट फंडिंग राऊंड केलेलं सप्टेंबर 2024 मध्ये. Okay. आणि याच्या अगोदर किती होते? तो 60 लाखाचा होता, आणि त्याच्या आधी आम्ही एप्रिल 2023 मध्ये केला होता, जे 32 लाखांचं होतं. याच गोष्टीवर एकदा मार्केट डिमांड घेऊन टाकूया. येस. चला मग. तुमच्यापैकी कोणी ॲथलीट आहे? चांगलं आहे. मग तुम्ही या प्रॉडक्टबद्दल समजला असेलच आणि याचा फायदा पण तुम्हाला कळला असेलच. चला आपले वोटिंग मीटर सुचला. यस किंवा नोचं बटन दाबून आम्हाला सांगा की तुम्हाला किबी स्पोर्ट्सची मार्केट डिमांड किती वाटते. तुमची वेळ सुरू होते आता.
व्हेरी गुड. ऑलमोस्ट 100%. Thank you. 91% लोकांना वाटते की याची फार गरज आहे. तुम्ही तुमची आस्क सांगा. तर आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे 2 CR 40 CR व्हॅल्युएशनसाठी. हा इन टोटल 12 करोडचा राऊंड आहे जो आम्ही रेज करतोय आणि आमच्याकडे एक्झिस्टिंग 4 CR ची कमिटमेंट आहे. ही सॉफ्ट कमिटमेंट आहे, कोणतीही टर्मशिप नाही. सागर, माझा एक प्रश्न आहे. तुम्ही वाव. ओ माय गॉड, शैली. अरे वा, शैली, फार योग्य जागी तुम्ही बजर दाबलाय. मला असं सुचवायचं आहे की मी 25 लाख इन्व्हेस्ट Okay. करेन, पण तुमच्या 20 करोडच्या व्हॅल्युएशनला. 40 Okay. करोड व्हॅल्युएशनला नाही करणार. मला सांगा, आपण हे कन्व्हर्टेबल नोटवर करू शकतो का, इन्स्टेड ऑफ सेटिंग ऑफ इक्वॅलेशनवर? तुम्हाला माहितीये ना, जसं तुम्ही माझ्याबरोबर कन्व्हर्टिबलचं निगोसिएशन करणार, एक्सपेक्टेशन काय असतं कन्व्हर्टिबलचं, की आजच्या तारखेला जर मी तुमच्याकडून कन्व्हर्टिबल घेतलं तर पुढच्या फुल्ली व्हॅल्यूड राऊंडमध्ये तुम्ही मला एक फायद्याचं डिस्काउंट द्याल. तर माझ्या मते तुम्ही आत्ताच मला ते डिस्काउंट देऊन आपला हा फ्युचर प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. मला वाटतं की आपण कन्व्हर्टेबल नोटवरच करावं. हे ॲट जे मार्केटमध्ये आहे बेस्ट डिस्काउंट जे तुम्ही बोललात, जे तुम्हाला द्यावं लागेल 20% डिस्काउंटवर. 20% डिस्काउंटवर मला 25 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटवर इन्व्हाइट करत आहात तुम्ही. येस. हो. हो, मला चालेल ते. तर मग हँडशेक करूया. थँक्यू सो स्माइल मच. करा, खुश व्हा. थँक्यू. इन्व्हेस्टमेंट मिळते ना तुम्हाला. सागर, तुम्ही इथून घेऊन जाताय 25 लाख रुपये. खूप खूप अभिनंदन Thank you, तुमचं. प्रतीक. आणि आमची इच्छा आहे की तुम्ही भारताला असेच खेळवत राहा आणि पुढे वाढवत राहा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. आपली ऑडियन्स जी आहे, जी दरवेळी इथे येते आणि मनात बरेच प्रश्न घेऊन येते. ऑडियन्स मधून कोणाला प्रश्न विचारायचा आहे? प्रियंका मॅम, माझा प्रश्न तुम्हाला आहे. मॅम, आजच्या काळात एका यंग ऑन्ट्रप्रेनरसाठी कोणते स्किल्स क्रुशल आहेत आणि कोणते स्किल्स जे आम्ही शिकू शकतो हे मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं. एक तर कोणत्याही यंग एंटरप्रेन्युअरसाठी कन्व्हिक्शन असणं, जे त्यांना करायचं आहे त्यावर सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण जर कन्व्हिक्शन आहे तर तुम्ही मेहनत करत राहणार आणि तुम्ही ठाम राहणार जरी तुम्हाला फेल्युअर्स मिळाले तरी. आणि दुसरी गोष्ट जी फार महत्वाची आहे, जी तुम्हाला अनेक बिझनेसेसमध्ये दिसली असेल, अडॅप्टेबिलिटी. कन्झ्युमर लँडस्केप चेंज होत असतो, तुमचा पूर्ण डिजिटल लँडस्केप चेंज होत असतो. मी तुम्हाला द स्लीप कंपनीचं एक्झाम्पल देते. आम्ही 5.5 वर्षांपूर्वी जेव्हा चालू केलं, आम्ही फक्त ऑनलाईन डिजिटली चालू केलं आणि आमचं प्रॉडक्ट स्पेस मास प्रीमियम स्पेसमध्ये होतं. आणि पहिली 2 वर्ष आम्ही डिजिटल होतो आणि आम्हाला फार छान ट्रॅक्शन मिळालं. पण डिजिटलची ही चांगली गोष्ट आहे की तुम्हाला तुमच्या कन्झ्युमरचं ऐकावं लागतं आणि दोन्ही बाजूने कॉन्व्हर्सेशन व्हायला हवं. तर आम्ही तो फीडबॅक घेऊन लिटरली 2 वर्ष आमच्या जर्नीमध्ये झाली होती. खूप यंग होतो आम्ही. कोणीही म्हणेल की फार डेंजरस मूव्ह आहे. आम्ही ठरवलं की आम्ही स्वतःचे एक्सपिरियन्स सेंटर्स उघडणार. फ्रँचायझी राऊट नसेल, कंपनीच्या मालकीचे राऊट. कारण आमच्यासाठी कस्टमर एक्सपिरियन्स फार महत्वाचा होता. आणि आम्ही 2 आणि 2.5 वर्षांमध्ये पिव्हिट केला आणि आम्ही दरवर्षी 60 to 70 स्टोर्स मागच्या 3 वर्षात उघडत आहोत. आणि ते पिव्हिट शक्य झालं कारण आम्ही आमच्या कन्झ्युमर्सना ऐकत होतो आणि प्रत्येक गोष्ट आमच्या कन्झ्युमर्सच्या भोवती केंद्रित होती. कारण सरते शेवटी आम्ही कन्झ्युमर ब्रँड बिल्ड करत आहोत. सो आय थिंक ते फार महत्वाचं आहे. थँक्यू मॅम. सुपर्ब.